नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपण व्हिडिओची वाट पाहत होतो. तर डी बाटू युनिव्हर्सिटी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आपल्याला वेळोवेळी मिळत राहतात. तर आजचं थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, जे आपले काही तक्रार असतील ते सर्व तक्रार आता या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात आपल्या डी बाटू युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. मित्रांनो, आता आपल्या मार्कशीट संबंधित काही तक्रार असतील किंवा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला युनिव्हर्सिटीबद्दल तक्रार असतील त्या सर्व तक्रार तुमच्या आता या ठिकाणी ई निरासन या नावाचं एक नवीन पोर्टल जे आहे ते त्या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटीने लॉन्च केलेलं आहे आणि त्याच पोर्टलबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, आता तुमची जी तक्रार आहे ती डायरेक्टली या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचणार आहे. सो मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहीत आहे अशाच प्रकारचे नवनवीन डी बाटू युनिव्हर्सिटीचे संबंधित व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटीने एक नवीन जे काही पोर्टल आहे ते पोर्टल या ठिकाणी आता ग्रेव्हियन्ससाठी लॉन्च केलेलं आहे. ग्रेव्हियन्स म्हणजे मित्रांनो, आपल्याला जर काही तक्रार असेल तर ती तक्रार आपण या ठिकाणी आता नवीन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी करू शकणार आहोत. सो याचसाठी या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटीने एक नवीन पोर्टल लॉन्च केलेलं आहे, ज्या पोर्टलचं नाव आपलं असणार आहे ई निरासन. मित्रांनो, आता या ई निरासनमध्ये काय आहे तर ते एक ग्रेव्हियन्स मॅनेजमेंट सिस्टीम आहे. जे काही तुमचे ऑनलाईन तक्रार असतील ते सर्व तक्रार आता तुमचे या ठिकाणी डी बाटू युनिव्हर्सिटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सो अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते युनिव्हर्सिटीकडून देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 3 पद्धतीचे कॅटेगरी वाईज लॉग इन त्या ठिकाणी दिलेले आहे. तर सर्वात पहिला आहे युनिव्हर्सिटी या ठिकाणी जे तक्रार येतील त्या तक्रारसाठी या ठिकाणी युनिव्हर्सिटीचे लॉग इन त्या ठिकाणी दिलेलं आहे. सोबतच या ठिकाणी कॉलेजेस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला जे कॉलेजेस ॲफिलेटेड असतील त्या कॉलेजेस संबंधित तक्रार या ठिकाणी येणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी स्टुडंटची काही तक्रार असेल तर तीसुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सोबतच या ठिकाणी महत्त्वपूर्ण ऑप्शन्ससुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला तक्रारी संबंधित काही अडचण असतील तर तुम्ही या ठिकाणी या ईमेलवर मेल करू शकतात किंवा या ठिकाणी मित्रांनो अजून एक त्यांनी त्या ठिकाणी ॲडमिनचा जो मेल आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. सो हे महत्त्वपूर्ण असं पोर्टल जे आहे ते युनिव्हर्सिटीकडून लॉन्च केलेलं आहे. याचा फायदा इनडायरेक्टली मित्रांनो आपले जे काही स्टुडंट आहेत डी बाटू युनिव्हर्सिटीचे त्या स्टुडंटला या ठिकाणी होणार आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करू शकतो, कसं करू शकतो याबद्दलचे आपण पहिले डिटेल घेणार आहोत आणि त्यानंतर एक सर्क्युलर याबद्दलचं आज जे आहे ते पब्लिश झालेलं आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो जे पोर्टलची लिंक आहे त्या पोर्टलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येणार आहात. आता पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आता स्टुडंट असाल तर तुम्हाला या ठिकाणी स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करावं लागेल अगोदर. सो या ठिकाणी स्टुडंटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इनचे ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल. युजर ID, पासवर्ड आणि लॉग इन अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन बघायला भेटत आहे. सोबतच या ठिकाणी आता आपण नवीन विद्यार्थी आहोत तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर्ड नाव अशा पद्धतीने ऑप्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो रजिस्टर्ड नाव या बटनावर तुम्हाला काय करायचे आहे, क्लिक करून त्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन अगोदर करावं लागणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात डी बाटू युनिव्हर्सिटी स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचा टॅब आहे. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, PRN नंबर, मोबाईल नंबर, या ठिकाणी एक OTP त्या ठिकाणी मोबाईल नंबरवर जाणार आहे, तो OTP व्हेरीफाय करायचा आहे. सोबतच ईमेल ID, या ठिकाणी एक ईमेल IDवर सुद्धा OTP जाणार आहे, तो व्हेरीफाय करायचा आहे. आणि एक पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे, जो पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करताना लक्षात येईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर्ड या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन अगोदर कंप्लीट करायचे आहे. या पोर्टलवर काम करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे 100% कंपल्सरी आहे.
आता मित्रांनो, त्यासंबंधित एक महत्त्वाचे परिपत्रकसुद्धा आज युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेलं आहे. या परिपत्रकाचा मेन विषय जो आहे तो तुमचे जे काही तक्रारी असतील, परीक्षाविषयक तक्रार असेल किंवा बाकी काही अडचणी असतील, ते सर्व तक्रारी ज्या आहेत आत्तापासून पुढे ग्रेव्हियन्स पोर्टलवर त्या ठिकाणी तुमचे फक्त या ठिकाणी ऐकण्यात येणार आहेत. सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकतात परिपत्रकाद्वारे आपल्याला काय कळवण्यात येते, सर्व विद्यार्थ्यांना परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते की या ठिकाणी गुणपत्रिका, मार्कशीट संबंधित काही अडचण असेल किंवा सर्टिफिकेट संबंधित काही अडचण असतील किंवा इतर परीक्षाविषयक समस्यांसाठी तक्रारी अनेक माध्यमातून ईमेल, फोन, संदेश व ऑफलाईन प्राप्त होत आहेत. ठीक आहे, म्हणजे जास्त करून मित्रांनो या ठिकाणी त्यांना जे आहेत ते ऑफलाईन किंवा फोनमुळे त्यांचे जे आहेत ते प्राप्त होत आहेत. त्यामुळे तक्रारीचे वेळेत निवारण करणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा पाठपुरावा किंवा स्टेटस पोहोचवणे यात काय होत आहे तर अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी या ठिकाणी आता जे आहेत ते ग्रेव्हियन्स पोर्टलवर या ठिकाणी लक्ष देणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी जे आहेत ते ग्रेव्हियन्स पोर्टलवरच अर्ज करावेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर केलेले आहे. परंतु या ठिकाणी बघा आता एक तुम्ही बघू शकतात, अद्यापही अनेक विद्यार्थी जे आहेत ते मुख्य परिसर किंवा क्षेत्रीय केंद्रांवर, क्षेत्रीय केंद्र म्हणजे काय तर आपलं जे RO ऑफिस असतं, रिजनल ऑफिस, त्या ठिकाणी येऊन अर्ज सादर करीत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामावर ताण येत असून तक्रार निवारणाच्या प्रक्रियेत विलंब होत आहे. म्हणजे तुमचे जे काही तक्रार निवारण होतात त्यासाठी जे आहे तो विलंब का होत आहे तर ऑफलाईन येत आहेत. सोबत या ठिकाणी बघा, केवळ ऑनलाईन तक्रारी दिनांक 29/7/2026 पासून परीक्षाविषयक कोणतीही तक्रार किंवा अर्ज केवळ विद्यापीठाच्या अधिकृत तक्रार निवारण पोर्टलद्वारे स्वीकारला जाईल अशा पद्धतीने एक अधिकृत त्यांनी लेटर दिलेला आहे. सो याच्या अगोदर किंवा याच्यानंतर जे काही तुम्ही तुमचा अर्ज करणार आहात तक्रारीविषयी, तो अर्ज तुम्हाला ऑफलाईन रिजनल सेंटरला न करता किंवा कॉलेजला न करता ऑनलाईन करायचा आहे अशा पद्धतीने हे त्यांनी सर्क्युलर पब्लिश केलेला आहे. सोबतच या ठिकाणी स्टेटस कसा बघायचा या संबंधित सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे की तक्रारीची स्थिती, स्टेटस जे आहे ते पोर्टल तक्रार नोंदवल्यानंतर विद्यार्थ्यांना तक्रारीचा अनुक्रमांक, एक टोकन नंबर जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट होतो, ज्याद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी अर्जाची स्थिती बघता येते. अशा पद्धतीने हे पोर्टल काम करत असते. या पोर्टलची लिंक अधिकृत त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने नवीन पोर्टल संबंधित महत्त्वाची अपडेट जी आहे ती युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन पद्धतीने थेट तक्रार कशी करावी याचा आपण लाईव्ह एक्झाम्पल तुमच्यासमोर दाखवणार आहेत. सो आता व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही माहिती भरून घ्यायची आहे. तुमचा PRN नंबर, नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन्सवर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहे. आय हॅव कन्फर्मवर क्लिक करून ॲक्सेप्ट अँड क्लोज करून या ठिकाणी आता रजिस्टर या बटनावर अगोदर क्लिक करायची आहे, मग अशी सांगितल्या पद्धतीने. आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे. या ठिकाणी तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. सो बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ग्रेव्हियन्स पोर्टलचा इंटरफेस जो आहे तो दिसणार आहे. या ठिकाणी स्टुडंट लॉग इन आहे. या ठिकाणी आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव, या ठिकाणी PRN नंबर वगैरे तुमचं जे आहे ते सगळं या ठिकाणी दाखवलं जाणार. पर्सनल इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आणि ॲकॅडमिक्समध्ये गेल्यावर तुम्हाला या ठिकाणी ॲकॅडमिक्ससुद्धा प्रोव्हाइड केली जाणार. नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागेल. सो आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या 3 डॉट्सवर क्लिक करायचे आहे. 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो भरपूर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. सर्वात पहिल्यांदा रेज ग्रेव्हियन्स. ठीक आहे, रेज ग्रेव्हियन्स म्हणजे काय, तुम्हाला जर कुठली तक्रार असेल, समजा माझं मार्कशीट या ठिकाणी आलेलं नाही, सो मार्कशीट संबंधित मला तक्रार करायची असेल तर मी या ठिकाणी रेज ग्रेव्हियन्सवर क्लिक करणार. ठीक आहे, रेज ग्रेव्हियन्स आहे. त्यानंतर या ठिकाणी माय ॲक्टिव्ह ग्रेव्हियन्स म्हणजे आता तुमच्या नावावर किती तक्रारी या ठिकाणी पेंडिंग आहेत. सो हे जो स्टेटस आहे तो या ठिकाणी ॲक्टिव्हमध्ये बघायला भेटणार. त्यानंतर या ठिकाणी रिटर्न्ड ग्रेव्हियन्स म्हणून एक ऑप्शन आहे आणि सेंड फर्दर ग्रेव्हियन्स या पद्धतीने ऑप्शन्स या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो तुम्हाला जर नवीन तक्रार द्यायची असेल तर तुम्हाला सिम्पली या ठिकाणी रेज ग्रेव्हियन्सवर क्लिक करायचे आहे.
रेज ग्रेव्हियन्सवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल इनकम्प्लीट दाखवत आहे या ठिकाणी. सो या ठिकाणी ॲकॅडमिक्समध्ये जाऊन या ठिकाणी एडिटमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचे कॉलेजचे नाव जे आहे ते सर्व या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. हे कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला ग्रेव्हियन्स जो आहे तो फिल करता येणार नाही. सो सगळी प्रोफाईल तुम्ही अगोदर कंप्लीट करा, त्यानंतर रेज ग्रेव्हियन्सवर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी ग्रेव्हियन्स करता येईल. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ॲकॅडमिक्सची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, डिपार्टमेंट वगैरे सेव्ह चेंजेस करायचे आहे. सो आता या ठिकाणी बघा, पर्सनलसुद्धा माझी इन्फॉर्मेशन झाली आणि ॲकॅडमिकसुद्धा या ठिकाणी इन्फॉर्मेशन झाली. आता या ठिकाणी 3 डॉट्सवर क्लिक करून रेज ग्रेव्हियन्सवर क्लिक करायचे आहे. ठीक आहे, रेज ग्रेव्हियन्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची सगळी इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. या ठिकाणी तुमचं नाव दाखवलं जाईल, PRN नंबर, बॅचलर जी काही तुमच्या असेल ते सर्व डिटेल तुम्ही फिल केल्याप्रमाणे या ठिकाणी दाखवण्यात येईल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठे असणार आहे, आपली ग्रेव्हियन्स इन्फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे, तुमच्या कशा पद्धतीने ग्रेव्हियन्स आहे त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी जे आहे ती द्यायची आहे. त्यानंतरच तुमचा ग्रेव्हियन्स अपलोड होणार आहे. सो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बघा, ग्रेव्हियन्स टाईप सिलेक्ट करायचा आहे, सर्टिफिकेट आहे की मार्कशीट आहे. या ठिकाणी ग्रेव्हियन्सचे रिझन आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंटमध्ये काय करू शकतात तुम्ही, एखाद्या समजून घ्या, आता मला मार्कशीट लागणार आहे. ठीक आहे, 3rd सेमेस्टरचे मार्कशीट लागणार आहे. तर त्या 3rd सेमेस्टरची मार्कशीटसाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत कोणते कोणते, तर त्याच्यामध्ये आता मला पासिंगचे जे काही प्रूफ आहेत ते सगळे प्रूफ वगैरे तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. सोबत तुमच्या कॉलेजचे कवरिंग लेटर असतं, ते कवरिंग लेटरसुद्धा या ठिकाणी तुम्ही अटॅच करू शकतात. सो अटॅच करून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह म्हणायचे आहे. तुमचा ग्रेव्हियन्स या ठिकाणी कम्प्लिटली जो आहे तो रेज होऊन जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही ग्रेव्हियन्स अपलोड केल्यानंतर तुमच्या ग्रेव्हियन्स या ठिकाणी ॲक्टिव्ह म्हणून जे आहेत, ठीक आहे, इथे ॲक्टिव्ह माय ग्रेव्हियन्स यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ग्रेव्हियन्स या ठिकाणी दाखवण्यात येईल. सो अशा पद्धतीने हे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही कॉलेजमधून कवरिंग लेटर वगैरे घेऊन या ठिकाणी सुद्धा ग्रेव्हियन्स अपलोड करायचा आहे. आता सेकंड थिंग, याच्या रिझल्ट संबंधित कसं, आता बघा, आपण ग्रेव्हियन्स अपलोड केला तर या ग्रेव्हियन्सचा रिझल्ट व्यवस्थितच लागणार किंवा किती दिवसात याच्या लागणार, तर याचा कालावधी जो आहे तो काही युनिव्हर्सिटीने अजूनपर्यंत दिलेला नाही. पण आपल्या सेफ साईटसाठी आपण ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी ग्रेव्हियन्स जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि परिपत्रकानुसार तुम्हाला आता फक्त ऑनलाईन ग्रेव्हियन्सच स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन जे आहेत ते तुमचे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. सो जास्त करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा करू शकतात आणि ऑफलाईनसुद्धा करू शकतात. सो आय होप मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल. अशाच प्रकारचे DYTO युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनल DYTO अपडेट्सला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स बघायला मिळतील. सो मित्रांनो, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.